प्रमुख शक्तीपीठ असणारी देवी अंबेजोगाई हिच्या दर्शनाला आज आपण आलो. प्राचीन काळात जोगेश्वरीच्या या मंदिराला 3 सुंदर शिखरे होती, पण काळाच्या ओघात त्याची बरीच पडझड झाली. वेळोवेळी या मंदिराची डागडुजी करण्यात आली आणि जीर्णोद्धारही करण्यात आला. सद्यस्थितीतील योगेश्वरीचे हे मंदिर 1720 मध्ये बांधण्यात आले. प्राचीन मंदिराचा आणि त्याच्या सामग्रीचा वापर करून बांधण्यात आलेल्या सभा मंडपाभोवती सुंदर गोटे बांधण्यात आले आणि देवीच्या गाभाऱ्यातील तांदळाभोवती या अप्रतिम मंदिराची स्थापना झाली. अंबेजोगाईचं हे ठाणं बीड जिल्ह्यात आहे. ही देवी योगेश्वरी किंवा जोगेश्वरी म्हणून ओळखली जाते. इसवी सन 12व्या शतकातील हे मंदिर खोलेश्वराची अंबा जोगेश्वरी म्हणून प्रसिद्ध होतं, पण आज मात्र ते देवी अंबेजोगाई हिच्या नावाने प्रचलित आहे. चला देवी अंबेजोगाईचे दर्शन घेऊया. देवीचा गाभाऱ्यातील तांदळा 4 फूट उंचीच्या ओट्यावर आहे. हा तांदळा म्हणजेच योगेश्वरी देवी. तांदळाच्या डोक्यावर आपल्याला करंड मुकुट बघायला मिळतो. या देवीच्या मूर्तीचे स्वरूप ओंकाराप्रमाणे. योगेश्वरीच्या मंदिराबाहेर एक प्रांगण आहे. मंडपासमोरच ओहरी आहे. तिथे होमकुंड बांधण्यात आले. महाद्वाराच्या समोरच असलेल्या या होमकुंडाला सर्वतीर्थ असं म्हणतात. योगेश्वरी देवीबद्दल स्कंद पुराणात एक सुंदर आख्यायिका सांगितली जाते. ती अशी: भगवान शंकरांनी योगेश्वरी देवीला लग्नाची मागणी घातली, पण देवीची लग्नाची इच्छा नव्हती. त्यामुळे तिने कोंबडा आरवायच्या आत लग्न व्हावे अशी अट घातली. अर्थात देवीचं लग्न झालं नाही. म्हणूनच या देवीचा अवतार पार्वतीचा कुमारी अवतार समजला जातो. हाच अवतार घेऊन तिने महिषासूर नावाच्या महाभयंकर राक्षसाचा वध केला. आदिशक्तीच्या ह्या पराक्रमावर प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी तिला योगेश्वरी हे नाव दिले. अंबेजोगाईमध्ये योगेश्वरी मंदिरासमवेत खोलेश्वर, अमलेश्वर, सकलेश्वर, चौबारा गणेश इत्यादी यादवकालीन देखणी मंदिरं आढळतात. आदिशक्तीच्या जागृत रूपावर नितांत श्रद्धा असणारे लाखो भक्त अंबेजोगाईची योगेश्वरी नवसाला पावते असं मानतात.
या देवीच्या छत्रछायेखाली असणाऱ्या भक्तांवर जर का एखादं संकट आलं तर योगेश्वरी धावून येते आणि त्या संकटाचं निवारण करते, अशीही त्यांची धारणा आहे. आई योगेश्वरी माते की जय.